नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर स्वानंदीला प्रपोज करतो आणि म्हणतो की हे बघा, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कोणी नव्हतं, पहिल्यांदा मी तुम्हाला प्रपोज केलेला आहे आणि किमयासारखं मात्र माझ्या आयुष्यात जर कोणी आलं तर मात्र मी काहीच म्हणजे कधीच थारा देणार नाही। आणि तेव्हा किमयाची त्याला आठवण होते आणि किमयाची आठवण झाल्यानंतर तेव्हा त्याला ती पार्टीतले क्षण आठवतात की जेव्हा त्या पार्टीमध्ये स्वानंदी दारू प्याली होती। समोर डोक्याला हात लावून म्हणतो की ती पार्टी तर मी विसरू शकत नाही। स्वानंदी विचारते की एक मिनिट, नक्की त्या पार्टीमध्ये काय झालं होतं? आणि समरला ते आठवते। स्वानंदी म्हणते की नक्की त्या पार्टीमध्ये मी काहीतरी केलं होतं। तेव्हा समर म्हणतो की जाऊन द्या स्वानंदी मॅडम, झाली ती पार्टी, आता कशाला आठवायची? स्वानंदी पुन्हा विचारते की प्लीज अहो सांगा की नक्की काय झालं होतं? तेव्हा समर म्हणतो की फार काही नाही। आणि हे बघा, किमया आली तर एका दृष्टीने फार ते बरंच झालं, कारण त्या किमयामुळे तुम्ही खूप काही बोललात आणि तुम्ही काय म्हणत होता, ग्लास समोर राजवाडे आणि आता दारूच्या नशेत स्वानंदी जे बोललेली आहे तर ते सर्व मात्र आता जेव्हा समरला आठवते आणि तो सांगतो तेव्हा स्वानंदी डोक्याला हात लावते आणि म्हणते की बापरे, आणि बापरे बापरे ती करत असते। तर समोर म्हणतो की त्या क्षणी मला असं वाटलं होतं की स्वानंदी मॅडम तुम्हाला घट्ट मिठी मारावी, का गोड तुम्ही त्यावेळेस बोलत होता आणि त्याच वेळेस मला असं वाटत होतं की नक्की तुम्हाला हे सर्व सांगून टाकावं, पण तेव्हा मी ठरवलं की नाही। तेव्हा स्वानंदी लाजते आणि म्हणते की गप्प बसा, आणि हे बघा तुमचं चिडणं हे सहज होतं, म्हणजे साहजिकच, कारण तुम्हाला आतमधून खूप त्रास होत होता आणि त्याच वेळेस माझे डोळे उघडले आणि माझ्या मैत्रिणीला झालेला त्रास मात्र मला बघवत नव्हता। त्यानंतर मात्र मी किमयाशी बोललो आणि ती बिचारी सुद्धा सगळं काही समजून घेऊन निघून गेली आणि मी तेव्हाच काहीतरी करणार होतो, परंतु आपल्या घरामध्ये खूप विचित्र अशा गोष्टी घडत होत्या। तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना, खरं आहे तुमचं, आणि चिंगीच्या बाबतीत जे काही घडलेला प्रसंग आहे तो त्यांना आठवतो। तेव्हा समर म्हणतो की वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतं, कारण त्यावेळेस मी तुमच्या सोबत नव्हतो आणि हे तर मला मात्र खरंच आता आयुष्यभर टोचत राहणार आहे। आणि समर स्वानंदीचं कौतुक करत असतो की तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अगोदर मात्र तुम्ही चिंगीसाठी इतका मोठा स्टँड घेतला आणि नंतर मात्र तुमच्या बहिणीसाठी इतकं सर्व काही तुम्ही सहन केलं, त्यामुळे खरंच स्वानंदी मॅडम मला तुमचा फार अभिमान वाटतो। स्वानंदीला मात्र हसायला येत असतं। समर डायरेक्ट म्हणतो की त्यानंतर मात्र तुम्ही मला जास्तीत जास्त आवडायला लागला। तेव्हा स्वानंदी मात्र हसते। त्यानंतर आता इकडे मलिकाचं कारस्थान सुरू असतं। काही झालं तरी आजीला मात्र आता ते अंगठा घेण्यासाठी तिला काहीतरी औषध वगैरे देऊन बेशुद्ध करायचं असतं आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तिला सह्या घ्यायच्या आहे आणि ती सर्व तयार करते, त्यामध्ये बेशुद्धीचं काहीतरी औषध मिक्स करते। तेवढ्यात ते मात्र आता सुष्मिता येते आणि सुष्मिताला म्हणते की तू एक काम करशील का पिल्लू, बरं झालं तू इकडे आलीस, आजी आहे ना, आजीला मात्र हा ग्लास नेऊन देशील का? सुष्मिता म्हणते की मी कसा देऊ, त्या माझ्यावर हेट करतात, मग मी नाही देऊ शकत, तुम्हीच द्या नेऊन। तेव्हा आता अगं मलिका म्हणते की नाही अगं तू असं करू नको, तू असं काहीतरी कर की तू स्वानंदीची बहीण आहे आणि मी जर आणलं तर काय फरक पडतो, असं काहीतरी तू त्यांना सांग, मग नक्की ते तुझ्या हाताने घेतीलच। स्वानंदीवर ते खूप प्रेम करतात, एकदा की तू स्वानंदीचं नाव घेतलं तर सगळं काही माप असतं, त्यामुळे तू प्लीज स्वानंदीचं नाव घे आणि त्यांच्याशी असंच एकदम गोड बोल, तू स्वानंदीची बहीण आहे, माझ्या हाताने तुम्ही घेणार नाही का, असं काहीतरी इतकं गोड बोलायचं आणि शेवटी हा लेमन ज्यूस त्यांना द्यायचाच। काही झालं ना, हा ज्यूस त्यांनी पिलाच पाहिजे, त्यांना तो पाजायचा असतो। आणि हे बघ तू त्यांना कसं पटवून द्यायचं की त्यांच्या हेल्थसाठी त्यांना हे सर्व म्हणजे घेतलंच पाहिजे, त्यांची काळजी कशी तुला घेता येईल ह्यामध्ये तू घेतलंच पाहिजे, असं मात्र ती आता मलिका खूप गोड बोलून सुष्मिताला हे द्यायला सांगत असते आणि म्हणते की अगं हे बघ मी दिला असता आजींना नेऊन, परंतु मला खूप कामं आहेत ग, त्यामुळे सो प्लीज तू तिला नेऊन दे। त्यानंतर मात्र आता लगेच सुष्मिता ठीक म्हणते, ठीक आहे, आणि लगेच देते। त्यानंतर इकडे मंदाचं काहीतरी सुरू असतं आणि आधिरा मात्र आता तिथे टेबलवर बसलेली असते। मंदा डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय काय झालं, अगं तू तर अजून अशीच आहे, काय तुला वडाची पूजा वगैरे करायची की नाही? अगं वड पौर्णिमा आहे आज। त्यावरती आधिरा म्हणते की माझं काम बाकी आहे, एकदा की काम झालं तर मी तयार होते। तर मंदा म्हणते की काय तयार होते? अगं हे कोणतं उत्तर झालं, आज वटपौर्णिमा आहे, सगळ्या बायका मात्र नटून थटून वडाच्या झाडाजवळ जातात, अगं नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी म्हणजे त्या प्रार्थना करतात, पूजा करतात, आणि एरवी तर तू म्हणत असते की माझा रो आणि माझ्या नवऱ्यासाठी मी काही पण करेल, मग तू तुझ्या नवऱ्यासाठी इतकं सुद्धा करू शकत नाही का? तेव्हा लगेच आता आधिरा म्हणते की आई, त्यावरती आधिरा म्हणते की आई असं हायपर होण्यासारखं मी काही म्हटले नाही आणि मी पूजा करणार नाही असं तर म्हटलेच नाही, मी पूजा करणार आहे। तेव्हा लगेच मंदा म्हणते अगं आधिरा तुला काही कळतं का, इतर मुलींकडे जरा बघ, अगं त्या कशा छान मात्र अशी नटतात, नथ वगैरे घालतात, आणि तू मात्र काय बघ ना अगं त्या मुलींना,
काय त्यांचं लुक वगैरे, आणि तू तर काही स्वतः नटत सुद्धा नाही आणि तुला जरा सुद्धा हौस नाही. जाऊन दे, तुला तर असं वाटतं मी जर काही बोलले तर आई बोलतात. तेव्हा आदिरा खुश होत म्हणते की आई मग एक काम करा, तुम्ही बोलूच नका, म्हणजे सगळे काही प्रॉब्लेम मिटतील. आणि हे बघा आई, माझं खरंच इम्पॉर्टंट काम आहे, मी ते पटपट पूर्ण करते आणि तुम्ही प्लीज मला ते पूर्ण करून द्या. आणि हे बघा, मी पूजा करणार नाही असं म्हटलेच नाही, मला सुद्धा हौस आहे वडाच्या झाडाची पूजा करण्याची. माझं काम झाल्यानंतर मी नक्की करणार आहे. त्यावरती आता मंदा विचारते की अगं पण कधी करणार आहेस तू? मंदा म्हणते की अगं पण कधी करणार आहेस तू? अगं तुझ्यासारख्या आळशी बायका आहे ना, सगळ्यांचं झाल्यानंतर मात्र आता नंतर येतात, अशा आळशी बायका वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. तेव्हा आदिरा म्हणते की आई, वडाच्या झाडाची पूजा करायची असते असं काही नसतं, आणि ती वडाच्या झाडाजवळ जाऊन केली तरी सुद्धा असं काही नसतं. आणि आजकाल मात्र आता वडाच्या झाडाची पूजा करायची ऑनलाईन मात्र वडाच्या झाडाची फांदी मिळते आणि ती मागवायची आणि त्याची पूजा करायची. त्यासाठी मात्र वडाच्या झाडाखाली गेलं पाहिजे असं काही नसतं, आणि हे तर खूपच सिंपल आहे. त्यावरती आता मंदा उठते. मंदा म्हणते की आदिरा एक काम कर, तू पान मागव, वडाचं पान. तेव्हा लगेच आता म्हणजे आदिरा म्हणते की आयसी, म्हणजे वडाच्या पानाची जरी पूजा केली म्हणजे चित्राची तरी सुद्धा चालते का? तेव्हा मंदा म्हणते की हो आयसी. आता आदिराच्या भाषेत ती बोलत असते आणि मंदा आता तिच्यावर ओरडते की हे पग चल, ठेवून दे आणि मस्त तयार हो, साडी वगैरे नेस आणि मस्त पूजा वगैरे करण्यासाठी सगळं काही रेडी कर, छान तयार हो. आणि आता ओरडून सांगते, परत एकदा सांगायला लावू नकोस, म्हणून मंदा आता ओरडत ओरडत आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता सुष्मिता मात्र आजीसाठी मलिकाने तयार करून दिलेला ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की हे बघा ग्रॅनीमा, अहो मी तुमच्यासाठी ज्यूस आणला. त्यावरती आता आजी म्हणते की अगं मला नकोय, मी ज्यूस वगैरे काही घेत नसते सध्या. सुष्मिता म्हणते की यावेळेस मात्र तुम्हाला ज्यूस लागत असतो, म्हणून मी तुमच्यासाठी खास ज्यूस घेऊन आले, घ्या ना आता. आजी म्हणते की अगं हे बघ, तुला पूजेला जायचं आहे आणि पूजेला जायचे असल्यामुळे तू पूजेसाठी तयार हो आणि जा तू तुझी तू, मी करते माझं सगळं काही ॲडजस्ट. तेव्हा सुष्मिता म्हणते की हे बघा ग्रॅनी, अहो तुम्हाला मात्र आता ज्यूस हवा आहे आणि मात्र आता सगळा काही स्टाफ बाहेर गेलेला आहे आणि ताईसुद्धा आता पूजेसाठी बाहेर गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ज्यूसच हवा आहे ना, मी घेऊन आले तुमच्यासाठी ज्यूस, तुम्ही लवकरात लवकर ज्यूस घ्या. आजी म्हणते की अगं त्यासाठी तू सगळे कामं बाजूला ठेवलेस का? काय गरज होती ग याची? अगं नसतं आणलं तरी चाललं असतं. सुष्मिता म्हणते की पण मी तुमच्यासाठी आणला, प्लीज अहो घ्या ना ज्यूस. आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर नाराज आहात, मी तुम्हाला नाही आवडत, म्हणून सुष्मिता जरा थोडीशी नाराज झाल्यासारखं करते. आजी म्हणते की अगं मी कुठे काय म्हटलं? आता सुष्मिता म्हणते की तुम्हाला ना अंशुमन आणि माझं लग्न आवडलेलंच नाही, म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलता. इतक्या प्रेमाने मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आले आणि तो ज्यूस तुम्हाला नाही आवडला आणि मी तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या हातचं काहीच घेणार नाही का? त्यावरती आजी म्हणते की अगं तसं नाही, हे बघ अगं तू तुझ्या ताईशी ज्या प्रकारे बोलते ना ते मला खरंच आवडत नाही. अगं ती तुझी ताई आहे, ती तुझ्या भल्याचा विचार करते आणि ती स्वार्थी मात्र तिच्याशी भांडत असते. आता सुष्मिता म्हणते की ओके ठीक आहे, मी मात्र आता भांडणार नाही. तर सुष्मिता असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की खरंच बोलते? सुष्मिता म्हणते की हो प्रॉमिस. हे बघा आजी ज्यूस घ्या, म्हणजे तुम्ही मला खरंच मला बरं वाटेल. म्हणते की बरं ठीक आहे, तू इतकं प्रेमाने देते ना, मग मला म्हणजे घेतेस मी. तेव्हा आता आजी तो ज्यूस घ्यायला तयार होते. आता आजी ज्यूस पिते आणि म्हणते की अगं थोडंसं कडवट वाटतो. त्यावरती सुष्मिता म्हणते की त्यामध्ये जर लिंबू असेल तर मात्र वाटत असेल. सुष्मिता म्हणते की अहो काहीतरी कडवट असतं, काहीतरी कोणती तरी पावडर असते त्यामुळे वाटत असेल आणि काहीतरी आजकाल वेगळंच असतं. शेवटी मात्र आजी तो ज्यूस पिऊन घेते. आता सुष्मिताला फारच आनंद होतो. आजी म्हणते की बघ तुझ्यासाठी प्याले. सुष्मिता खुश होत तो ग्लास घेऊन बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी मात्र ही समरला म्हणत असते की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मी माझ्या प्रेमात का पडलात? त्यावरती मात्र समर विचारतो की म्हणजे नक्की काय? स्वानंदी म्हणते की कामाच्या निमित्ताने तुम्ही इतक्या देशभरात फिरलेला आहात, म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या बायकांना आणि वेगळ्या पद्धतीच्या मुलींना आजपर्यंत तुम्ही भेटत आलात, कधी तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला नव्हतात का? आणि त्यात म्हणजे आपलं लग्न असं तडजोडीत झालं. आपण ठरवलं होतं की आपलं लग्न तडजोडीने झालेलं आहे आपल्या भावंडासाठी. आणि हे बघा तुम्ही जरी मला प्रपोज केलं नसतं तर आणि कोणतीही मी कंप्लेंट तुम्हाला केली नसती, आयुष्यभर मी तुमच्या नात्यामध्ये अशीच राहिली असते, कोणतीही तडजोड न करता. तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम तुम्ही हसताल. तर स्वानंदी म्हणते की नाही असणार. समर म्हणतो की मला माझ्या आईप्रमाणे मुलगी हवी होती, खूपच शांत स्वभावाचा आणि माझ्या घरावर भरभरून प्रेम करणारं, पण आजकाल मात्र तसं कोणी नसतं इतकं शांत स्वभावाचं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की शांत स्वभावाचं, पण मग त्या तुम्हाला का आवडल्या नाही? त्या
तर समर विचारतो की किमयाबद्दल बोलतात का? स्वानंदी म्हणते की हो. तेव्हा आता समर म्हणतो की आकर्षण ज्या वयात होतो त्याबद्दल वाटणारं आकर्षण, आणि तेव्हा मात्र ती मला आवडली होती, पण नंतर लक्षात आलं की आमच्यामध्ये काही घडणार नव्हतं. आम्ही मात्र दोन टोकावरची वेगळी माणसं होतो. तिला माणूस म्हणून बदलायचं होतं आणि मला ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी सगळं काही सोडून दिलं आणि ठरवलं की आयुष्यामध्ये कधीही लग्न करायचंच नाही. आजी मात्र लग्नासाठी खूप मागे लागायची, कधी कधी इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा करायची आणि मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न केला. पण अचानक मात्र रोहन आणि अधिराच्या म्हणजे याने तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला. मग त्यानंतर मात्र तिने हट्टच धरला की माझं लग्न तुझ्या बरोबरच व्हावं. तेव्हा स्वानंदी विचारते की का बरं? समर म्हणतं की तुम्हाला आठवत नाही का तुम्ही आणि तुमचे बाबा जेव्हा घरी आला होतात आणि ती पैठणी तुमच्या डोक्यावर पडली होती. झालं मात्र शेवटी मात्र आजीला वाटलं हा तर देवाचाच आदेश आहे आणि ती मात्र हात धुवूनच मागे लागली. आणि आता मात्र स्वानंदी विचारते खरंच अय्या? हे बघा स्वानंदी मॅडम, आज मी तुम्हाला माझ्या प्रेमाचं प्रपोज केलं आणि ह्या वडाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की खरंच मी तुमच्यावर कायम असंच प्रेम करत राहील. तेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा एक व्यवहार होता आणि एक तडजड होती आणि त्यानंतर मात्र आपल्यामध्ये मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू मात्र मी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलो. जेव्हा किमया निघून गेली तेव्हा मला मात्र तुमच्याकडे बघून असं वाटायचं की तुमच्याकडे बघून मला त्रास का होतो, आणि मग माझ्या लक्षात आलं की हा मला त्रास नाही तर तुमच्यावर असणारं प्रेम आहे. स्वानंदीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. ती समरकडे बघत असते. त्यानंतर इकडे आजीला मात्र आता असं चक्कर यायला सुरुवात होते. यशवंत आणि मलिका मात्र डोकावून पाहत असतात की आजी केव्हा बेशुद्ध पडते. तेव्हा आजीला आता काय होतं तेच तिला समजत नसतं. ती आता पडते म्हणून आता लगेच खाली झोपी जाते. तेवढ्यात अंशुमन आणि मलिका आतमध्ये येतात, दरवाजा बंद करतात. म्हातारी झोपलेली आहे की नाही चुटकी वाजून पाहते. तेव्हा आता मही गाढ झोपलेली आहे असं वाटतं आणि अंशुमन लगेच आता आजीच्या हाताचा ते ठसा घेण्याचा प्रयत्न करत असतात. कसा बसा मात्र आता तो ठसा घेतला जातो. गुपचूप मात्र आता तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. आता अंशुमनला फारच आनंद होतो. गुपचूप दोघं बाहेर येतात. त्यानंतर इकडे समर हा स्वानंदीला म्हणतो की जेव्हा आपल्याला जी व्यक्ती आवडते आणि ती त्रासात असते तेव्हा होणारा त्रास तो त्रास नसतो तर ते प्रेम असतं. त्याच वेळेस मला असं वाटलं होतं की मनातील सांगून टाकावं पण धाडस होत नव्हतं. असं वाटायचं की तुम्ही तुमच्या मनातील अजूनपर्यंत मला काही बोलून दाखवलंच नव्हतं आणि तुम्ही का बोलत नव्हतात. स्वानंदी म्हणते की मी प्रयत्न केला होता पण बापरे मला जमणारच नव्हतं. आणि स्वानंदीचे डोळे भरून येतात. आता डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. तेव्हा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम मी तुम्हाला जाम मिस केलं. स्वानंदी म्हणते की मी पण. समर म्हणतो की पहिल्यांदा मला हे जाणवलं की मी तुमच्यापेक्षा काही नाही. एखादा माणूस जेव्हा आपल्यापासून लांब असतो त्याची किंमत कळते. जेव्हा मी तुमच्यापासून लांब गेलो तेव्हा मला तुमची किंमत कळाली. तास मात्र मी माझ्या फोनमधील फोटोकडे तुमचा जो फोटो होता त्याकडे बघत बसायचो. त्या फोटोकडे बघून मी माझ्या मनातील बोलायचो. तेव्हा असं वाटायचं की सगळं काही तुमच्या जवळचं माझ्या मनातील तुमच्या जवळ बोलून टाकावं. सांगण्याचं धाडस होत नव्हतं. निकिता आणि आनंद ह्या दोघांना मात्र माझ्या मनाची अवस्था माझ्यापेक्षा जास्त कळाली होती. शेवटी त्यांनी मला तयार केलं म्हणून हे धाडस मी करू शकलो. स्वानंदी रडता रडता हसते आणि म्हणते की मी तुम्हाला तोंडावर पाडलं. समर म्हणतो की हो. परत म्हणते की मी मान्य करते माझी चूक झाली पण समजून घ्या. मला सुद्धा वटपौर्णिमेचा मुहूर्त गाठायचा होता तर उत्तर राखून ठेवलं होतं. समर आणि स्वानंदी एकमेकांच्या प्रेमामध्ये आता अखंड बुडतात, स्वप्नामध्ये हरवतात आणि दोघंही आता एकमेकांच्या अगदी मनपसंत जवळ येतात. आणि आता समरने मात्र आता प्रेमाचं पहिले प्रतीक म्हणून स्वानंदीचे पावलं एका म्हणजे कापडावर उंठवलेले असतात आणि सगळीकडे स्वानंदीचे फोटो लावून त्याचं खास सरप्राईज मात्र स्वानंदीला दिलेलं असतं. दोघांच्या हातावर आता एकच मेहंदी काढून आता एकमेकांच्या हातावर धरलेले असतात. दोघे आता खूप खुश होतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सुष्मिता सही करत असते तर अंशुमन तिच्या हातातून कागद घेतो आणि म्हणतो की तुला नाही जमणार. सुष्मिता म्हणते की जमेल ना, परंतु अंशुमन तिला जोरात ढकलून देतो. तिचा पाय मुरगळतो. तेवढ्यात मात्र आता सुष्मिता आणि हे अंशुमन तयार होतात. अंशुमन सुष्मिताला मात्र वडाच्या झाडाची पूजा करायला उचलून घेऊन येतो. समर विचारतो की तू इथे कसा? त्यावरती अंशुमन म्हणतो की मला वाटलंच होतं की दादा बहिणी येतेच असतील. मी सुद्धा माझ्या बायकोसोबत वडाच्या झाडाची पूजा करायला आलो माझ्या बायकोसोबत. तेव्हा आता लगेच सुष्मिता जेव्हा आता वडाच्या झाडाचे फेरे घेत असते तेव्हा ती लंगडत असते. तर स्वानंदी विचारते की काय झालं ग तुझ्या पायाला, तू लंगडतेस का? तेव्हा आता सुष्मिता म्हणते की काही नाही, मला फक्त थोडंसं लागलेलं आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.